अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नगरपालिकेत अनेक वर्षे भंगारासह अन्य साहित्य पडून आहे। याबाबत कोणताही लिलाव अगर ऑडिट न करता ठेवल्याचा आरोप करून अखिल भारत हिंदू महासभा पक्षाने या भंगाराचे तात्काळ ऑडिट व लिलाव करण्याची मागणी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नगरपालिकेत विविध विभागामध्ये अनेक वर्षांपासून साचून पडलेल्या भंगार साहित्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। सदर भंगार साहित्याच्या नियमानुसार ऑडिट न करता तसेच लिलाव प्रक्रिया न करता ते तसेच ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत मुख्याधिकाऱ्यांना अखिल भारत हिंदू महासभा पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले। नगरपालिकेतील भंगार साहित्याची अधिकृत मोजणी व लेखापरीक्षण न झाल्याने शासनाच्या आर्थिक नियमांचे उल्लंघन झाल्याची शक्यता असून संबंधित भंगार साहित्याची परस्पर विक्री झाल्याची शंका व्यक्त होऊन आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनामध्ये म्हटले असून नगरपालिकेतील सर्व भंगार साहित्याची तात्काळ मोजणी करून स्वतंत्र व अधिकृत ऑडिट करावे। मागील कालावधीमध्ये भंगार साहित्याच्या खरेदी विक्रीच्या नोंदी व आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती सार्वजनिक करावी। नियमानुसार ई लिलाव किंवा पारदर्शक पद्धतीने लिलाव प्रक्रिया तातडीने राबवावी। चौकशीमध्ये गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, सुहास माने, नितीन काकडे, सूर्यकांत रावण, दादोसो कामते, संदीप भंडारे, पप्पू लोंढे, संतोष परीट, सचिन माळी, रिंदाळ शहर प्रमुख सचिन सादळे आदीसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे नमूद करत तात्काळ दखल घेऊन कारवाई न झाल्यास उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे, लेखापरीक्षण विभागाकडे तसेच लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात येईल आणि लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या निवेदनानंतर नगर परिषद प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीची प्रक्रिया कधी सुरू होते याकडे हुपरीकरांचे लक्ष लागले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।